राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची पहिली संयुक्त सभा रद्द। मुंबईत राज उद्धव यांचा शाखा दौरा। अजित पवार यांचा भाजपावर हल्लाबोल सुरूच। भाजपाच बकासूर, अजित पवार यांचं विधान। महायुतीचं गाडं गडगडलं। मी दिलेले पुरावे पाहून आयुक्तांचे डोळे विस्फारले। जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत निकाल राखून ठेवावेत। निवडणूक आयुक्त वाघमारेंच्या भेटीनंतर अविनाश जाधवांची माहिती। आमच्या उमेदवाराला एकनाथ शिंदेंच्या घरी नेलं। अविनाश जाधवांनी व्हिडिओच दाखवला। पैसे देऊन नगरसेवक असे बिनविरोध निवडून आणले जात आहेत। जाधवांचा एकनाथ शिंदेंवर थेट आरोप। ठाण्यातील व्हिडिओ अत्यंत गंभीर आहे। वर्दीची शान न राखता पोलीस ते काम करतायत। संजय राऊतांचा पोलिसांसह शिंदेंवरही हल्लाबोल। मुख्यमंत्री फडणवीसांच्या सभांचा धडाका। देवेंद्र फडणवीस 4 जिल्ह्यांच्या दौऱ्यावर। जालना, परभणी, नांदेड आणि पुण्यात घेणार प्रचार सभा। मुंढवा जमीन प्रकरणामध्ये भाजपाचाही संबंध। सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांचा गौप्यस्फोट। विजय कुंभार यांच्याकडून राष्ट्रवादीच्या कार्यालयाच्या जागेवरही बोट। निवृत्त होतो असं म्हटलंच नाही। निवृत्तीच्या चर्चेवर नारायण राणेंकडून पूर्णविराम। उद्धव ठाकरेंना मोठा धक्का। माजी महापौर शुभा राऊळांचा राजीनामा। राऊळ हाती कमळ घेण्याची शक्यता। फडणवीसांनी अमरावतीकरांचा अपेक्षाभंग केला। दौऱ्यासाठी भाड्यानं लोक आणली। अमरावतीतील दौऱ्यावर यशोमती ठाकूरांचा हल्लाबोल। प्रणिती शिंदेंच्या भाजप प्रवेशाच्या अफवाच। त्यांनी आमच्याशी कोणताही संपर्क साधलेला नाही। चंद्रशेखर बावनकुळेंचं सुजात आंबेडकरांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण। नवनीत राणांच्या वक्तव्याला असदुद्दीन ओवैसींचं प्रत्युत्तर। तुम्ही 4 नाही तर 20 मुलं जन्माला घाला। ओवैसींचा पलटवार। छत्रपती संभाजीनगरमधला धक्कादायक प्रकार। MIM समर्थकांनी उधळल्या नोटा। प्रचार रॅलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। खासदार नारायण राणेंकडून निवृत्तीचे संकेत। कधीतरी थांबायला पाहिजे, शेवटी शरीर आहे। राणेंच्या वक्तव्याची जोरदार चर्चा। सर्व मनपामध्ये आघाडीची दयनीय अवस्था दिसेल। निकालानंतर दिसेल की कोण साटम आणि कोण चाटम। गिरीश महाजनांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल। नागपुरात भाजपाचे नाराज पक्षासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता। तिकीट कापलेल्या भाजपाच्या माजी नगरसेवकांची छुपी मोहीम। पक्षाचं काम करू नका, सभांना जाऊ नका, कार्यकर्त्यांना सूचना। नागपूर पालिकेमध्ये भाजपाला बंडखोरांचा मोठा फटका। नाराज भाजपा पदाधिकाऱ्यांचा ठाकरे गटातून उमेदवारी अर्ज। बाळासाहेब ठाकरे यांची 23 जानेवारीला जयंती। जयंतीआधी फोर्ट परिसरातील बाळासाहेबांच्या पुतळ्याची डागडुजी सुरू। छत्रपती संभाजीनगर ठाकरे गट आणि भाजपा आमनेसामने। प्रचारादरम्यान दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी। PMCच्या मुदत ठेवींमध्ये घट। गेल्या 4 वर्षात 92,000 कोटींवरून 80,000 कोटींवर। परळच्या टाटा हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी। बॉम्ब नियंत्रण पथकाकडून तपासणी सुरू। संभाजीनगरात महिलांची चेंगराचेंगरी। 5,000ची साडी 599 रुपयात। खरेदीसाठी महिलांची एकच झुंबड। खालिद शर्जील दिल्ली दंगलीत अग्रस्थानी। सर्वोच्च न्यायालयानं उमर खालिद आणि शर्जील इमामचा जामीन नाकारला। गुरमीत राम रहीमला पुन्हा 40 दिवसांचा पॅरोल। सध्या बलात्कार प्रकरणी राम रहीम रोहतकच्या तुरुंगात।